त्र्यंबकेश्वरमधल्या व्हीआयपी दर्शन घोटाळा प्रकरणी मुख्य संशयित आरोपी पुरुषोत्तम कडलगला आता जामीन मिळाला। याआधी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता। मुंबई उच्च न्यायालयाने काही अटी शर्तींसह जामीन मंजूर केला। भाविकांकडून दर्शनासाठी अनधिकृतपणे पैसे घेऊन प्राधान्य दर्शनाची सुविधा देत भाविकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुरुषोत्तम कडलगला जामीन मंजूर झालेला आहे। कोर्टाने यावेळी काय म्हटलं? कल्याणी, एक महत्वाची ही बातमी आहे, कारण मागच्या काही दिवसांपूर्वी मंदिर समितीचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटक केलेली होती। भाविकांकडनं अनधिकृतपणे पैसे घेऊन दर्शनासाठी हा संपूर्ण घोटाळा केल्याचा जो आरोप आहे तो कडलगवरती आहे। खरं तर अनेक भाविकांकडनं व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केलेली आहे, अशा पद्धतीची माहिती जी आहे ते तपासामध्ये समोर आलेली होती। आणि त्यानंतर पुरुषोत्तम कडलगसह अन्य काही त्याच्या सहकार्यांना सुद्धा हे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटक केली होती। मागच्या काही दिवसांपासून या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो त्र्यंबकेश्वर पोलीस करताना आपल्याला बघायला मिळतोय। पण पुरुषोत्तम कडलग यांनी वेळोवेळी नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केलेला होता, पण तो फेटाळण्यात आलेला होता। आणि त्यानंतर पुरुषोत्तम कडलग यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला आणि आता पुरुषोत्तम कडलगला जामीन हे मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। काही अटी शर्ती सुद्धा घालण्यात आलेल्या आहे। तपासामध्ये पूर्णपणे सहकार्य करावं असंही न्यायालयाने म्हणलेलं आहे। त्यामुळे आता हे जामीन मिळाला तरी या सगळ्या प्रकरणाचा जो तपास आहे तो चालूच राहणार आहे। किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पाहूयात पुढची बातमी।